बुधरगड तालुक्यातील पाल इथल्या आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सभागृहात कोल्हापूर जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याबरोबर संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर S.R. रंगनाथन यांच्या प्रतिमेचं पूजन करून संवाद मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. आता दुसरा प्रश्न की दर्जावाढ आणि आपल्या सगळ्यांचं जे काही मानधन आहे त्या सगळ्यावर सुद्धा बघायचं. एका बोलता आमचे सहकारी किती पगार आहे? काय येणार म्हणजे मी म्हणालो पुस्तक वाचायचं चला, पण त्याला किमान त्याच्या घरातलं चालण्यापुरतं तरी करायला पाहिजे. हे सुद्धा एवढंच महत्वाचं आहे. आणि यासाठी सुद्धा आदरणीय चंद्रकांत दादांकडे बघून अर्थमंत्र्यांकडे सुद्धा आता अजित दादांना सांगूया, दादा पण तुम्ही आम्हाला सुद्धा काही मदत करा. पण मला असं वाटतं की एका बाजूला हे काम आणि दुसऱ्या बाजूला आमच्या अधिकाऱ्यांचं काम, हे दोन्ही असं पॅटर्न करत चालूया. त्या दृष्टिकोनातून दादांच्याकडची एक बैठक की ज्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींची नोंद आपण करूया. निश्चितपणानं वर्गवाढ ही झालीच पाहिजे, दर्जावाढ ही झालीच पाहिजे, कारण 12 नंतर आपल्याला काही झाली नाही. आणि मग आमच्या मुद्द्या सुद्धा करत आहेत. आता मला वाटतं तुमची पुस्तकं बैठक सुद्धा मिळवू आणि दादा, अजितदादा आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय या सगळ्यांना सुद्धा जेवढी तुमची वकिली करायला पाहिजे तेवढी वकिली करण्यामध्ये मी कुठेही कमी असणार नाही. 11,000 निमित्त आहे, परंतु त्या निमित्तानं त्या संस्थेला, त्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जाईल. तुमच्या कामाचं मूल्यमापन केलं जाईल आणि तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाण्यासाठी जे जे काही काम करता येईल ते करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, पुणे विभागाच्या सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, ग्रंथालय कर्मचारी कृती समितीचे रवींद्र कामत, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील, नेताजी सारंग, जितेंद्र भोसले, P.B. पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी ग्रंथालय निरीक्षक उत्तम कारंडे, सदाशिव शिंदे, रवींद्र कामत, राजेंद्र मोरे, आनंदा शिंदे, ॲडव्होकेट शाहू काटकर, पांडुरंग कडव, युवराज चौगले, संभाजी निकोडे, प्रवीण गुरव यांच्यासह जिल्ह्यातील ग्रंथालय पदाधिकारी उपस्थित होते.